हॅलो हॅलो, धन्यवाद. नक्कीच सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, जिथे चहूबाजूला असलेले आपले सर्वच क्रीडा रसिक प्रेक्षक, तसेच मैदानाच्या आतमध्ये असलेले आपले सर्वच गुणवान खेळाडू आणि त्याचबरोबर पाहिलं तर व्यासपीठावरील सर्वच आपले आदरणीय मान्यवर, या सर्वांचेच मी स्वतः समालोचक राहुल जंगम हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष असं स्वागत करतो. जिथे आपण पाहतोय या PCC पाबरे क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, जिथे फायनलचा सामना असेल. एका बाजूला पाहिलं ना तर लोणेरेवाडी नवघरचा संघ असेल आणि त्याच विपक्षात जर पाहिलं ना तर मसला फातिमा 11 मसला, या दोन संघांमध्ये एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 2 धावा यशस्वीरित्या मिळाल्यानंतर 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. आता जर पाहिलं ना तर मैदानामध्ये लोणेरेवाडी नवघर संघाची फलंदाजी जोडी आहे. एका बाजूला आहे रोशन आहे, त्याच विपक्षात पाहिलं तर विराज आहे. आणि जर गोलंदाजी मार्कवरती पाहिलं ना तर नदीम दायरेकर आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र नदीम यांच्यावरती हल्ला चढवलाय, चेंडू जातोय सीमा पार, हा येतोय षटकार. नक्कीच खूप सुरेख सामना पाहायला मिळेल. 3 दिवस या आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाल्या. आजचा अंतिम दिवस, अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचबरोबर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय. नदीम यांचा पुढचा चेंडू असेल. आता मात्र अजून एक मोठा फटका मारायचा होता, एज लागली आहे. 1 धाव पूर्ण करते, दुसऱ्या धावेचं मानस केलं, धाडस केलं आणि पंच धावा सांगायचे जरा, एकच डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. नक्कीच धाव संख्या होती ती मात्र 10 धावा. अद्याप 4 चेंडूचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि धाव फलकावरती धावा बनवल्या जातात त्या 10 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूंचा सामना असेल. आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की फायनलचा सामना आहे. आता मात्र अजून एक हवाई सप्पर, चेंडूला झाडलंय सीमा रेषा पार, हा येतोय षटकार. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि पहिल्या षटक पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतो आणि धाव फळकावरती धावसंख्येचा विचार केला ना तर तब्बल 16 धावा बनवल्यात या लोणेरेवाडी नवघर संघाच्या जोडीने. नक्कीच पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं ना तर लोणेरेवाडी नवघरचा संघ हा क्वालिफाय झाला होता. नक्कीच एका बाजूला पाहिलं ना तर माणगाव तालुक्यातील लोणेरेवाडी नवघरचा संघ मैदानात पाहायला मिळतोय आणि आता पाहिलं ना तर एक विस्फोटक फलंदाज स्ट्राईक वरती आलाय आणि आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि कोणतीही चूक करणार नाही आणि पहिला झटका लागतोय तो लोणेरेवाडी नवघर संघाला. पंच डिक्लेअर मध्ये आहे, डिक्लेअर मध्ये आहे. पंच बॅट्समॅन बॅटर सेफ आहे. नक्कीच स्पीडअप घ्यायचं थोडस. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय हुजेफ. पहिला चेंडू यशस्वीरित्या हाताळला. पहिल्या चेंडूवरती विराजला माघारी धाडलोय. जर पाहिलं ना तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, नाव असेल सुजित. नक्कीच एक विस्फोटक मैदानात दाखल झाला फलंदाज, पण हुजेफ देखील एक ताकदीचा गोलंदाज आहे, परंतु सुजित देखील एक विस्फोटक फलंदाज मानला जातो लोणेरेवाडी नवघर संघाकडून. नक्कीच कशा प्रकारे हे 4 चेंडू खेळून काढेल हे प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, चेंडूने बराचसा उचली घेतला आणि हा एक अतिरिक्त धाव मिळेल. या वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळते. या अतिरिक्त धावेने धावफलक मात्र पुढे सरसावेल. धाव संख्या होती ती मात्र 17 धावा.
एक बाद 17 धावा. पुढचा चेंडू असेल उजप यांचा. आता मात्र पट्ट्यात आला आणि त्याचा कार्यक्रम केला सुजित याने. चेंडूला धाडलाय सीमा पार. हा येतोय षटकार. आता मात्र लोणेरेवाडी नवघर संघाची धाव संख्या होती ती मात्र 23 धावा. काय फलंदाजी करतोय. नक्कीच प्रेक्षकांना हवी असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र अजून एक मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय षटकार. आणि या 6 धाव्याने धाव फलक मात्र पुढे सरसावेल. धाव संख्या होती ती मात्र 29 धावा. नक्कीच काय फलंदाजी पाहायला मिळते. आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम सामना देखील पाहायला मिळतोय. नक्कीच जिथे पाहिलं ना तर एका बाजूला माणगाव तालुक्यातील लोणेरेवाडी नवघरचा संघ पाहायला मिळतोय आणि त्याच विपक्षात जर पाहिलं ना तर म्हसळा तालुक्याचा संघ पाहायला मिळतोय. नक्कीच म्हसळा वर्सेस माणगाव ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. फायनलचा सामना असेल माणगाव वर्सेस म्हसळा. या दोन्ही संघांमध्ये जिथे दुसरं षटक अद्याप मार्गस्थ आहे. आता मात्र अजून एक खोलात टाकला चेंडू आणि चेंडू मात्र निर्धाव पद्धतीचा म्हणावं लागेल. आता मात्र कुठेतरी कमबॅक पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि आता मात्र अजून एक मोठा प्रहार. एक बॉल बाकी आहे ना. अजून एक षटकार. नक्कीच पूर्वार्धाच्या खेळामध्ये ते लोणेरेवाडी नवघर संघ फलंदाजी करताना तब्बल 35 धावा बनवल्या आणि म्हसळा संघाला जर विजय व्हायचं असेल ना तर 10 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान असेल. 10 चेंडू 36 धावा. नक्कीच आलेल्या सर्व खेळाडूंना सांगू इच्छितो जसंच संघांना देखील सांगू इच्छितो की येत्या 10, 11, 12, 13 डिसेंबर 2026 मध्ये हा मॅचेस होणार आहेत. प्रथम पारितोषिक असेल 1 लाख आणि बिग ट्रॉफी असेल. त्याच पद्धतीने पाहिलं तर सेकंड प्राइज असेल 50,000 आणि बिग ट्रॉफी आणि थर्ड प्राइज जर पाहिलं ना तर 25,000 आणि बिग ट्रॉफी असेल. नक्कीच ज्या संघांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी एंट्री चालू आहे. डिसेंबर 2026 ला होणार आहे त्या मॅचेस. पण त्यापूर्वी पाहिलं ना तर पाबरे क्रिकेट क्लब आयोजित या भव्य दिव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय जिथे अंतिम सामना सुरू आहे आणि अंतिम सामन्यामध्ये प्रेक्षकांना रोशन पहली गेंद लेकर और खेला नदीम ने उसे सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। पहली गेंद पे पहला छक्का नदीम के बल्ले से निकलता हुआ इस समय फाइनल राउंड है। कितने बनाए उन्होंने? लक्ष्य रखा है 36 रनों का 10 गेंदों में।
रोशन है, स्टंप को पार किया, गेंद की नदीम को कारपीट के सहारे खेला, जब तक फील्डर फील्ड करते एक रन चुरा लिया, दूसरे के लिए दौड़ना चाहते थे लेकिन नदीम ने मना किया। दूसरा भी 2 रन ही मिलेंगे यहाँ पे। इस 2 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 8 रन। दो गेंदे और 8 रन खर्च किए हैं रोशन ने। रोशन तैयार, सलाउद्दीन को स्टंप को पार किया, गेंद की और पिच, गेंद थी हवा में खेला, उसके नीचे फील्डर मौजूद और आउट। सलाउद्दीन आउट। पहला झटका सलाउद्दीन के रूप में 8 के स्कोर पर। सात गेंदे और 28 रनों की जरूरत ये मैच जीतने के लिए फातिमा 11 मसला को, अगर ये फाइनल मैच जीतना है तो। उजैफा टाइम नहीं है भाई, अजान होंगी अभी। रोशन अपने ओर को आगे बढ़ाते हुए उजैफा को, जिन्हें अपना खाता खोलना है। 8 का स्कोर है, 1 विकेट गंवाने के बाद फातिमा 11 मसला स्टंप को पार किया, धीमी गति की गेंद की थी, समझ नहीं पाए उजैफा और 1 रन यहाँ पर पूरा किया है उजैफा ने। टीम का स्कोर 9 रन। आखिरी गेंद आना बाकी है इस ओवर की। 6 गेंदे और 27 रनों की जरूरत। 6 गेंदे 27 रन। धीमी गति की गेंद हल्के हाथ से छोड़ा था, उसे खेला लेग साइड में, जब तक फील्डर फील्ड करते हैं 1 ही रन मिलेगा नदीम को। टीम का स्कोर 10 रन। अभी भी 26 रनों की जरूरत। 5 गेंदे 26 रन। अगर फातिमा 11 को ये मैच जीतना है तो चाचा के ड्रेसिंग रूम में खामोशी छाई हुई है। देखिए गुस्सा उस्सा छाया हुआ है हमारे स्टेडियम में, कच्चा कच दर्शक बैठे हुए हैं मैच का मजा लेने के लिए। क्यों ना हो, आखिरी दिन है और फाइनल डे, ये फाइनल का मैच चल रहा है, जबकि 10 गेंदों में 36 रन बनाने थे फातिमा 11 मसला को। और अगर नदीम इस जगह से मैच ले जाते और जीत जाते हैं तो साबिर की जानिब से 1000 रुपए दिए जाएंगे। बॉलर नंबर तेजस दूसरी ओर लेकर नदीम को, जो कि 7 के स्कोर पर है। टीम का स्कोर है 10 रन। तेजस आए, स्टंप को पार किया, गेंद की पटकी हुई गेंद थी और खेला उसको हवा में, उसके नीचे फील्डर मौजूद है और खूबसूरत कैच लपक लिया। दूसरा झटका नदीम के रूप में। दूसरा झटका 10 के स्कोर पर फातिमा 11 मसला को। बहुत शानदार बॉलिंग और जो फील्डिंग चल रहे हैं, देखा, इंतजार किया।
हॅलो कॅमेरा लोनेरो ने मैच जीत लिया फाइनल का फर्स्ट प्राइज